इलेक्ट्रिसिटी कायदा वीज कायदा 2003च्या कलम 47(5) प्रमाणे तुम्हाला विचारात न घेता तुमची संमती न घेता मीटरच लावता येणार नाही. ते सिक्युरिटी डिपॉझिट जर तुम्ही भरलं तर तुमचं राहील पोस्टपेड. जर सिक्युरिटी डिपॉझिट भरलं तर तुमचं राहील पोस्टपेड. जर सिक्युरिटी डिपॉझिट भरलं नाही तर 47(5) प्रमाणे तुमचं होईल प्रीपेड. 4 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री विधानसभेमध्ये खोटं बोलतात, स्मार्ट मीटर लागणार नाहीत, नरेटिव्ह सेट करू नका, आणि आम्हाला चोर दाखवतात. हो, तुम्हाला म्हणतात मी चोर आहे, मला म्हणतात तुम्ही चोर आहे. एकमेकाकडे संशयानं बघायला लावतात आणि लोक चोऱ्या करतात असं म्हणून हे मीटर त्यांनी आणायचा प्रयत्न केला. नमस्कार, मी गणेश पोकळे. लेट्सअपमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मुद्दा जो आहे तो स्मार्ट मीटर हा विषय आहे आपला. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रभरात हा मुद्दा मोठा गाजतोय. अनेक लोक आक्रमक झालेत, लोकांचा संताप आहे. याच्यामध्ये ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, याच्यामध्ये नांदेड, संभाजीनगर, हिंगोली अशा सगळीकडे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक महिन्याच्या बुधवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे नेते अभय टाकसाळ हे आंदोलन करतात. का करतात? स्मार्ट मीटर हा एक स्कॅम असल्यासारखा प्रकार आहे. दुसरी गोष्ट अशी झाली, 2 समस्या अशा आहेत की स्मार्ट मीटर हे अक्षरशः पुढच्या 24 तासामध्ये तुम्ही बसवा असे आदेश असल्याने महावितरणचे लोक येतात, कुठलीही पूर्वकल्पना ग्राहकाला न देता ते स्मार्ट मीटर बसवतात. काही लोकांना 6,500 बिल येत होतं, काही लोकांचं 8,000 गेलंय, काहींना 2 येत होतं ते 2.5पर्यंत गेलंय. तर हे पैसे काय होत आहेत? दुसरी गोष्ट, ग्राहकांची अशी तक्रार आहे की आम्हाला आगाऊ कर आमच्याकडनं किंवा आगाऊ पैसे आमच्याकडनं आकारले जात आहेत, आणि जे काही वीज मीटर आहे आणि जे स्मार्ट मीटर आहे त्याच्यामधला फरक ते समजून सांगत नाहीत. याच्यामध्ये विशेष म्हणजे न्यायालयाचे असे आदेश आहेत की तुम्ही ग्राहकांना समजून सांगा. दुसरी गोष्ट, स्मार्ट मीटर हे कशामुळे बसवायचं आहे, वीज मीटर कशामुळं आता काढून टाकायचं आहे, वीज मीटरमुळं काय होत होतं आणि स्मार्ट मीटरमुळं काय होणार आहे, तर असे बदल तुम्ही ग्राहकांना सांगत नाहीत. अक्षरशः काहीतरी टाईम लिमिट द्यायचं आणि त्यात बसून टाकायचं. तर ही गोष्ट आता मनमानीची होतीये, आमच्यावर हा अन्याय होतोय. आणि सगळ्यात मोठा लोकांचा संताप असं आहे की गेल्या महिन्याभरात, गेल्या 2 महिन्यात आणि मागच्या अनेक दिवसापासून एक दिवस वीज खंडित होती. तर लोकांना वीजही वेळेवर मिळत नाही. प्रचंड एक 43-45 असं टेम्परेचर असताना दिवस लोक गरमीत राहतात, कधी कधी रात्री जाती. तर मोठा खंड पडतोय शहरांमध्ये, ग्रामीण भागात, महानगरात सगळीकडे लाईटची मोठे खंड आहे. तर ही लाईटही वेळेवर मिळत नाही, पूर्ण मिळत नाही, टायमाला लाईट नसते, आणि त्यातही असे स्मार्ट मीटर बसवतात. ह्या सगळ्यामध्ये अभय टाकसाळ हे आपल्या पक्षाकडनं त्यांचे स्वतः एक कार्य म्हणून ते स्वतः वकील आहेत. त्याच्यावर ते गेल्या अनेक दिवसापासून ते लढतायत. आज अनेक लोकांना कळतंय की हे लढतायत तो लढा खरंच आपल्या गरजेचं आहे, आणि लोकांना ज्यावेळेस मीटर वाढले त्यावेळेस आता याच्याकडे जागृती होण्याच्या दृष्टीने लोक पाऊल उचलत आहेत. सर, तुमचं लेट्सअपमध्ये स्वागत आहे. आता तुम्ही हे बऱ्याच दिवसापासून आंदोलन करतायत, हा मुद्दा मांडतायत, तुम्ही त्यातले तज्ज्ञ जरी नसाल तरी वीज मीटर काय होतं आणि स्मार्ट मीटर आता काय आहे आणि त्याच्यामुळे नक्की कुठं ठिणगी पडली की जेणेकरून आता संताप आहे? जेव्हा हा स्मार्ट मीटरचा विषय आला त्यावेळेस हे स्मार्ट मीटर काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. वीज आता ही आपली फार मूलभूत गरज झालेली आहे. जसं पाणी आपल्याला पाहिजे, जसं हवा पाहिजे, जसं अन्न पाहिजे, तसं आपल्याला वीज देखील आपल्याला, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यावेळेस आम्ही मग ज्यावेळेस त्याचा अभ्यास केला, एक व्हिडिओ फिरत होता आणि त्या व्हिडिओमध्ये ते व्यक्ती असं सांगायचे की इलेक्ट्रिसिटी कायदा वीज कायदा 2003च्या कलम 47(5) प्रमाणे तुम्हाला विचारात न घेता तुमची संमती न घेता मीटरच लावता येणार नाही. ओके. आता वकील असल्यामुळे आम्हाला थोडंसं पुस्तक हातात घेतल्याशिवाय आणि खात्री करून घेतल्याशिवाय आम्ही काही त्याचा आम्हाला चैन पडत नाही. बरोबर. त्यामुळे मी हा जो इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 हा विकत घेतला. ओके. आणि याचं कलम 47 बघितलं. जेव्हा हा कलम 47 बघितला तेव्हा याचं टायटलच आहे कलम 47 पॉवर टू रिक्वायर सिक्युरिटी. ओके. आता पॉवर टू रिक्वायर सिक्युरिटी कोणाला पॉवर दिली आहे आणि सिक्युरिटी दिली आहे कोणाला, कोणासाठी? तर लायसन्सीसाठी. हा लायसन्सी कोण आहे? जो आपल्याला वीज वितरण करतो. आज महावितरण आहे, उद्या अदानी असतील, असू शकतं. बरोबर. त्यांच्यासाठी, त्यांना सिक्युरिटी द्यायसाठी हा कलम 47 आहे. काय सांगतो कलम 47? कलम 47 असं सांगतो की तुम्हाला मीटर देण्याची जबाबदारी ही लायसन्सीची आहे, तुम्हाला वीज देण्याची जबाबदारी ही लायसन्सीची आहे, तुम्ही त्याबद्दलचं बिल भरण्याची जबाबदारी तुमची आहे.
परंतु त्याच्या बिलाची हमी त्याला मिळाली पाहिजे. हम्म. म्हणून तुम्ही सिक्युरिटी डिपॉझिट दिलं पाहिजे. हो. तुम्हाला दर 6 महिन्यांनी एक सिक्युरिटी डिपॉझिटचं बिल येत असेल बघा. हा. दर 6 महिने तुमच्या ॲव्हरेज बिलावर ते सिक्युरिटी डिपॉझिट असतं. ओके. आणि ते सिक्युरिटी डिपॉझिट जर तुम्ही भरलं तर तुमचं राहील पोस्टपेड. हो. जर नाही बघ. सिक्युरिटी डिपॉझिट भरलं हा. तर तुमचं राहील पोस्टपेड. आणि नाही जर सिक्युरिटी डिपॉझिट भरलं नाही तर 47.5 प्रमाणे तुमचं होईल प्रीपेड. ओके. आता हा कायदा आहे 2003चा. त्यावेळेस काही स्मार्ट मीटरची काही तरतूद त्यावेळेस नव्हती, टेक्नॉलॉजी नव्हती. परंतु त्यावेळेस होते अटल बिहारी वाजपेयी आपल्या देशाचे प्रधानमंत्री, भाजपचंच सरकार. आताही भाजपचंच सरकार. हो, हो. तर ह्या भाजपनी अगोदरपासूनचं नियोजन करून ठेवलेलं आहे स्मार्ट मीटरसाठी. ओके. स्मार्टनेस होतं त्यांच्याकडे. हो, म्हणजे हे सगळं कोणासाठी, कशासाठी, काय करायचं आहे, त्यांना बाय द पीपल फॉर द पीपल तर मान्यच नाही. संविधानावर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे 2003ला त्यांनी ही तरतूद कलम 47 मध्ये करून ठेवलेली आहे. आता जो व्हिडिओ फिरत होता त्या व्हिडिओमध्ये ते महाशय असं सांगायचे की कलम 47.5 प्रमाणे मीटर ठरवण्याचा अधिकार तुमचा आहे. नाहीच आहे त्याच्यात. हो. मी स्वतः ते बघितल्यानंतर पण सांगतच होते. पण ते सांगतच होते आणि लोक ही अंधानुकरण करत होते. हा, हा. लोक हे पुस्तक नाही, न नाही. वाचता हा, हा. ते व्हिडिओ फॉरवर्ड करत होते धडाधड. ओके. आणि काही राजकीय पक्षांनी तर स्वतःचं चिन्ह लावून देखील फॉरवर्ड केलं त्याच्यात. त्या राजकीय पक्षांनी खात्री न देखील करता याची एखाद्या खात्री गोष्टीची. केली नाही. मला याचं आश्चर्य वाटतं. त्याच आता ही जी 2003चा जो कायदा आहे यामध्येच त्यांनी पोस्टपेड आणि प्रीपेडची तरतूद करून ठेवलेली 47 प्रमाणे. मग हे जे काही बरेच वर्ष, आपलं बरेच दिवस, बरेच महिने हे चालत राहिलं. एक फॉर्म देखील छापला गेला 47.5 प्रमाणे आमची संमती घेतलेली नाही आणि आमची संमती घेतल्याशिवाय तुम्हाला मीटर लावता येणार नाही असा फॉर्म देखील छापला लोकांनी. ओके. आणि ते देखील फॉरवर्ड करत सुटले. भरला कोणीच नाही. फॉरवर्ड करण्याला आपल्याकडे भर जास्त. फॉरवर्ड करण्यावर आपला भर जास्त आहे, तो भरला कोणीच नाही. ओके. त्यानंतर एक कलम 55चा देखील उल्लेख याच्यामध्ये आहे. त्याच्यावर मी नंतर येतो. आम्ही हे व्हेरीफाय केल्यानंतर हे लक्षात आलं की सरकारने 2003लाच कायदा हा मंजूर केलेला आहे. ओके. यापूर्वी जो कायदा होता 1910ला आणि त्याच्यानंतर यापूर्वीचा 2003च्या कायद्यात त्याच्यामध्ये मीटर ठरवण्याचा अधिकार आपल्याला होता. तो अटल बिहारी वाजपेयीच्या भाजप सरकारने काढून टाकला. मग ह्या कायद्याचा बद्दल असं झाला की आता महावितरण ठरवणार. हो, तुमच्याकडे मिस्टर कोण? आता आपल्याला मीटर ठरवण्याचा अधिकार नाहीच आहे. ओके, ओके. पण याचा अर्थ असा नाहीये की मीटर ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाहीये मग काय हातपाय गाळून बसता. किंवा मग या कायद्याचा बाप असलेलं संविधान आपल्याकडे आहे. हा, हा, हा. या कायद्याचा बाप असलेला जरी अधिकार संविधान त्यांच्याकडे असला तरी आपल्या मनमानी हक्कात चालणार आहे. नाही. आणि संविधानाच्या पहिल्या ओळीमध्ये देशात सुप्रीम कोण असेल तर ती आपल्या देशाचं संविधान आहे. ओके. आणि यांनी निवडणुकीपूर्वी हे सांगितलंच नाही ना. उलट निवडणुकीपूर्वी त्यांनी काय म्हणलंय, हे माझ्या हातात लोकमतचं आणि असंच घरी लागणार नाही वेगवेगळ्या आता smart वेगवेगळ्या meter. वर्तमानपत्रामध्ये त्यांनी छापून आणलं होतं. बरोबर. पहिल्या पानावर होतं. पहिल्या पानावर काय होतं, ही बावनकुळे त्यावेळेसचे प्रदेशाध्यक्ष भाजपचे ओके, ओके. त्यांनी जाहीर केलं होतं की घरोघरी स्मार्ट मीटर लागणार नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर. हा, हा, हा. आणि यावर लोकांनी विश्वास ठेवला. हा, हा, हा. त्यावेळेस आम्ही पत्रकार परिषद घेऊन आश्वासन. सांगितलं की जर हे खरं असेल तर मग हा टेंडर रद्द करा. बरोबर. ही स्मार्ट मीटर देण्याची ऑर्डर आहे आणि ही MSEDCL ची ऑर्डर आहे. आणि MSEDCL ऊर्जा मंत्री जे आहेत त्यांच्या आदेशाशिवाय ते करू शकणार नाही. ते काय पाकिस्तानचे नाही आहेत, ते काय आतंकवादी नाही आहेत. पण लोक राग काढायला लागले कर्मचाऱ्यांवर, राईट. लोक राग काढायला लागले अधिकाऱ्यांवर. मुख्यमंत्री असं बोलतायत. आता ही ऑर्डर आहे 21/9/2023 ची. ओके. आणि आता जो मेसेज फिरतोय तो आहे त्याच्यामध्ये पहिलीच ओळ आहे की 17/8/2021च्या भारत सरकारच्या राजपत्राप्रमाणे हो, आहे, आहे. 21 राजपत्र. आणि 25ला मुख्यमंत्री विधानसभेमध्ये 24 खोटं, तासाच्या आतमध्ये तुमच्याकडे स्मार्ट मीटर हो, आता 4 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री विधानसभेमध्ये खोटं बोलतात. स्मार्ट मीटर लागणार नाहीत, नरेटिव्ह सेट करू नका. आता कुठे लागतायत मोबाईल? आता हे स्मार्ट मीटर तर हे सरकारी कार्यालयात लागतात. माझा असा प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांना, अहो सरकारी कार्यालयामधलं बिल कोण भरतं? मुख्यमंत्री स्वतः भरतात का?
तुमच्या माझ्या टॅक्स मधून भरतात. हम्म. त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी ते अगोदर सगळ्या सरकारी कार्यालयात लावले, पण त्यावेळेस असं कुठं म्हणले की आम्ही आता स्मार्ट मीटरचा जो काही निर्णय तो आम्ही रद्द करतोय, असं बोलले काय? असं अजिबात बोलले नाही. तसं असतं तर हा निर्णय रद्द केला असता. हा, हा. या निर्णयाप्रमाणे मी जे वाचलं त्याच्यामध्ये असं बी आहे की न्यायालयाने असे आदेश दिले की ग्राहकांकडे आधी त्यांना माहिती द्या सगळी, मग मीटर बसवा. कुठे आहेत ते आदेश? हा. कुठे आहेत ते आदेश? नुसते व्हिडिओ आहेत. अच्छा. कुठे आहेत ते आदेश? आणि तसा आदेश असता तर मग करा ना अवमान याचिका दाखल. म्हणजे एक आदेश दिले नाही. सरकारला अवमान याचिकेची भीती वाटली असते ना. तसे नुसते न्यायालयाचे- व्हिडिओ, हा, हा. नुसतं सोशल मीडिया. माझ्याकडे कागद आहे हो. ओके. हा कागद रद्द झाल्याचा आदेश मला दाखवा. त्यावेळेस आम्ही पत्रकार परिषद घेतली. बावनकुळेंनी हे केल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. तुम्ही देखील आला होता त्या पत्रकार परिषदेला. हो. त्यावेळेस आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की यांनी बावनकुळेंनी हा आदेश रद्द झाल्याचं दाखवावं. असं दाखवावं आम्हाला कागद मुख्यमंत्र्याच्या सहीचा की हे आम्ही स्मार्ट मीटर लावण्याचं रद्द केलं. काय लिहिलंय याच्यामध्ये? याच्यामध्ये लिहिलंय भांडूप, कल्याण आणि कोकण या जिल्ह्यामध्ये 53,44,066 स्मार्ट मीटर लावण्याचं टेंडर हे अदानीला दिलेलं आहे. अदानीला बारामती आणि पुण्याचं दिलंय 52,45,917 मीटरचं. त्याची कॉस्ट 6,294.28 करोड रुपयाचं हे टेंडर आहे. त्याचबरोबर NCC नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला मीटर लावायचं दिलंय आपल्याकडचं. ते नाशिक आणि जळगावचं 28,86,622 मीटरचं टेंडर आहे, ऑर्डर दिलेली आहे. त्यानंतर NCC ला लातूर, नांदेड आणि औरंगाबाद 27,77,759 मीटरचं काम दिलेलं आहे. त्याचबरोबर मॉन्टे कार्लोला चंद्रपूर, गोंदिया, नागपूरचं दिलेलं आहे 30,30,346 मीटरचं. आणि जिनियस कंपनीला दिलंय अकोला आणि अमरावतीचं 21,76,636 मीटरचं. आणि हे करोडो रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. हा कागद हा यांच्या सहीचा आहे. चीफ इंजिनियर मनीष वाट, MMD. MSCDCL चा हा ऑर्डर आहे. हा मंत्र्यांच्या आदेशाशिवाय निघत नाही. भाबड्या आणि भोळ्या लोकांना माझं नम्र निवेदन आहे की मुख्यमंत्री एका बाजूला आणि अधिकारी आणि कर्मचारी दुसऱ्या बाजूला असं नसतं. आपण लोकशाही देशामध्ये आहोत. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या संबंधित मंत्र्याच्या आदेशाशिवाय पानही हलत नाही. मुख्यमंत्री जर म्हणत असतील स्मार्ट मीटर लावू नका आणि आदेश आणि कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या आदेशाविरुद्ध वागत असतील तर त्या अधिकाऱ्याला घरी जावं लागेल. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं, आता आमच्या निवेदनाला उत्तर दिलं चीफ इंजिनियरनी. ते चीफ इंजिनियरचं उत्तर माझ्या हातात आहे. हे आहे 14 ऑक्टोबर 2025चं उत्तर. आमच्या पक्षाच्या नावाने आमच्या निवेदनाला त्यांनी लेखी उत्तर दिलेलं आहे. मंत्री खोटं बोलू शकतो, राजकारणी खोटं बोलू शकतात, पण अधिकारी लेखी कधीही खोटं बोलू शकत नाही. हे पवन कुमार कछोट, मुख्य अभियंता महावितरण छत्रपती संभाजीनगर परिमंडळ यांच्या सहीचं पत्र आहे. आणि या पत्रात ते म्हणतायत आम्हाला सांगतायत की आम्ही भारत सरकारच्या आदेशाप्रमाणे हे करीत आहोत आणि केंद्रीय वीज प्राधिकरण CEA आणि केंद्रीय विद्युत नियामक आयोग CERC यांच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे हे स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक आहे असं म्हटलंय त्यांनी त्याच्यात. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की हा भारत सरकारचा उपक्रम आहे. त्यानंतर आम्ही भारत सरकारच्या वेबसाईटवर गेलो. भारत सरकारची जी ऊर्जा मंत्रालयाची जी वेबसाईट आहे त्यामध्ये 2015लाच त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की ही स्मार्ट ग्रीड मिशन आहे त्यांची. आणि 2017 पर्यंतच त्यांना संबंध देशभरात मीटर लावायचे होते, स्मार्ट मीटर. ते लेट झाले. त्यांचा पूर्वीच प्लॅन होता. मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यामुळे कदाचित ते लेट झालेले असते. नंतर गुवाहाटीला गेल्यानंतर सुसाट सुटले. तर पण आता जे स्मार्ट मीटर लोक ह्याचे 24 तासाचा अल्टिमेट असेल किंवा जे बसवत आहेत, तर याच्याबद्दलची तक्रार किंवा याच्याबद्दलची काही कारवाई तुमच्याकडनं सुरू आहे का? नाही, त्याच्याबद्दलचं मुळात काय आहे की
प्रकरण काय आहे हम्म. हे लोकांना समजलं. समजून लोकांनी घेतलंच नाही. ओके. हा जो काही व्हिडिओ फिरत होता ना, 47:5 प्रमाणे तुमच्या संमतीशिवाय मीटर लावता येणार नाही, हायकोर्टाचा कुठला तरी आदेश, हे लोकांना गाफील ठेवण्यासाठीच होतं. मुख्यमंत्री देखील विधानसभेत जे बोलले, स्मार्ट मीटर लागत नाहीये, नरेटिव्ह सेट करू नका वगैरे जे होतं ते लोकांना गाफील ठेवण्यासाठी होतं. जेवढे लोक गाफील राहतील तेवढे लोक मग कायदा आहे मग करू शकतात का, सरळ सरळ लोक असं करू शकतात का, ते करून टाकतात. तुम्ही बोलत राहा. आणि त्यांनी सरकार त्यांची आहे, कायदा कसा करावा कधी करावा हे सगळं त्यांच्या हातात आहे. पण जे आपलं वीज मीटर आहे पूर्वीच ते काढून आता स्मार्ट मीटर बसवायचं, याचं कारण काय नक्की? हा मुळातच हे सगळं कोणासाठी चाललेलं आहे का, हा अगदी रास्त प्रश्न आहे. ज्या वेळेस 5 वर्षापूर्वी, आताच 5च वर्ष झाले, आमचे मीटर बदलले आणि हे इलेक्ट्रॉनिक मीटर आले आणि आम्हाला चोर दाखवतात. हो, तुम्हाला म्हणतात मी चोर आहे, मला म्हणतात तुम्ही चोर आहे. एकमेकाकडे संशयानं बघायला लावतात आणि लोक चोऱ्या करतात असं म्हणून हे मीटर त्यांनी आणायचा प्रयत्न केला. परंतु हे एकमेकांबद्दल संशय निर्माण करण्याचं फार काळ चाललं नाही. त्यांनी आमचे मीटर घरातून काढून खांब्यावर लावले. आता खांब्यावर लावल्यानंतर त्याची जबाबदारी आता सरकारची आहे. हो हो, माझ्या ताब्यात नाही माझं मीटर. आता ते सरकार आणि त्याच्यात कोण काय करणार आहे? जे मीटर घरातून निघून रस्त्यावर लागलेले आहेत त्याच्यात कोण काय करणार आहे? मुळातच हे सगळं जे काही चाललेलं आहे हे अदानीसाठी चाललेलं आहे. वीज मीटर जे आहे त्याच्यामध्ये ग्राहक काहीतरी घोटाळा करतात म्हणून ते काढून आता स्मार्ट बसायचे असा नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु तो पूर्णपणे अपयशी ठरला. कारण खांब्यावर गेलेत अगोदरच मीटर, जे खांब्यावर गेलेले. आणि या 5 वर्षापूर्वीचे जे इलेक्ट्रॉनिक मीटर होते त्याच्या अगोदरचं जे मीटर होतं ते मीटर काढत असताना हे इलेक्ट्रॉनिक मीटर आणत असताना ते देखील तेच म्हणले की ते मीटर चांगलं नाही, आता हे मीटर चांगले. म्हणजे त्यालाही त्यांच्या हिशोबाने चांगलंच म्हणले, ते चांगलं त्यांना वाईट वाटलं, आता दुसरं आणलं. हा, कदाचित तुम्ही काहीतरी घोटाळा करताय तर तुम्हाला तो अधिकार नाही, आम्ही स्मार्ट आणतो घोटाळा करतो असं काय ठरलं असेल. त्या स्मार्टचा आता ते स्मार्ट कोणासाठी आहे, स्मार्ट कोणासाठी ह्याचा उलगडा करतो. ह्यांना वसुली करायची आहे, काहीच हरकत नाही, वसुली करा, वसुली झालीच पाहिजे. परंतु ही वसुली करत असताना तुम्ही वीज दरवाढ का करताय? आत्ताच त्यांनी एप्रिल 2024 वीज दरवाढ केलेली आहे. आणि आपण आपलं मीटर कधीच वाचत नाही, आपलं बिल कधीच वाचत नाही. आपण या बिलाचा पाठीमागचा भाग आपण कधीच वाचत नाही. आता सध्या आपण 14 ते 15 रुपये पर युनिट आपण एका युनिट विजाचं आपण महाराष्ट्रात देतो. 14 ते 15 रुपये एका युनिटला. परंतु इथं काय लिहिलंय? इथं लिहिलंय 0 ते 100 युनिट पर्यंत 4 रुपये 28 पैसे आणि 101 पासून ते 300 पर्यंत 11 रुपये 10 पैसे. मी त्याचं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला 4 रुपये 28 पैसे आणि 11 रुपये 10 पैसे प्रमाणे पडतंय का? तर तसं पडत नाही. कारण त्याच्या पाठीमागे इथं लिहिलंय स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन, वीज शुल्क. हे जेव्हा हे कॅल्क्युलेट करतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की जवळपास 14 ते 15 रुपये एका युनिटला आपण देतो. त्याच्यानंतर त्यांनी आता स्मार्ट मीटर कशासाठी आणतात ते सांगतो. त्याच्यानंतर एप्रिल 2024 मध्ये त्यांनी वीज दरवाढ ही 14-15 रुपयाची केलेली असताना त्यांनी ही नोटीस सगळ्या वर्तमानपत्रात आली. ही आपण वाचतच नाही, बारीक 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 अक्षरात सगळ्या वर्तमानपत्रामध्ये ही केस नंबर 217/2024 हे छापून आली आहे. इतकी बारीक अक्षरात द्यायचं कारण असं असेल की आपल्याला कोणी म्हणलं नाही पाहिजे की दिली नाही तुम्ही. ते दिली आहे तर जाहीर आहे, परंतु वाचलं नाही पाहिजे कोणी. अगदी असं कदाचित. आणि कर्ज घेत असताना तुम्ही बँकेमध्ये ते बारीक बारीक अक्षराचं असतंय, सह्या करा फक्त, कारण आपण गरजू असतो ना. परंतु हे होतं वीज दरवाढीचं प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे. वीज नियामक आयोग एक नाटक चालतं मस्तपैकी छान. तिथे वीज नियामक आयोगासमोर महावितरण प्रस्ताव देतं. तुमच्या माझ्यासारखे जे काही वाचणारे लोक आहेत ते त्या ठिकाणी आक्षेप देतात. आम्ही पण दिला आक्षेप आणि आक्षेप देतात.
आणि आक्षेप दिल्यावर तिथं सुनावणीचं नाटक होतं. हा. मग वीज नियामक आयोग म्हणतं की नाही तुमचं नको, आता हे पास. ठरवून सगळं त्यामध्ये आता मी तुम्हाला जो पवनकुमार कछोट यांचं पत्र जे दाखवलं होतं की केंद्रीय वीज नियामक आयोगाने ते स्मार्ट मीटर सगळं मंजूर करून ठेवलेलं होतं. पण आता स्मार्ट मीटर मंजूर करून करता काय? अदानीसाठी सगळे वाट मोकळी करून ठेवायची आहे. आता वीज दरवाढ देखील मंजूर करून घ्यायची. एप्रिल 2024 मध्ये वीज दरवाढ अगोदरच मंजूर केलेली असताना एकाच वर्षात कसं काय पुन्हा नवीन प्रस्ताव येतो? कारण स्मार्ट मीटर आता लावायचे. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी पेपरमध्ये काय दिलं की नाही आम्ही ही वीज दरवाढ वाढीचा नाही आम्ही कमी करण्याचा प्रस्ताव देतोय म्हणून एकाच वर्षात नवीन प्रस्ताव आलाय. आणि काय करतोय म्हणले ते म्हणाले की आम्ही 80 पैसे कमी करतोय दिवसा. पण कशातून कमी करतोय हे नाही सांगितलं. त्याला आलं या स्मार्ट मीटरला स्मार्ट मीटर पण म्हणतात आणि टीओडी मीटर पण म्हणतात. आता मी मुख्य मुद्द्यावर येतो. हा टीओडी म्हणजे काय? टीओडीचा लॉंग फॉर्म आहे टाइम ऑफ द डे. आज आपण जे ह्या मीटर मधून जे वीज घेतोय ती सकाळी वापरली तरी 14 रुपये, दुपारी वापरली तरी 14 रुपये आणि रात्री वापरले तरी 14 रुपये. आता आपल्याला वीज लागते रात्रीच्या वेळेस जास्त आणि रात्रीच्या वेळेस वीज लागत असल्यामुळं आपल्याला त्यावेळेस जास्त लोक वीज वापरतात. त्यामुळं मग त्यावेळेसची विजेचा दर जास्त करायचा, चौपट करून टाकायचा. सकाळी वीज लागते म्हणून त्याचं चौपट करून टाकायचं आणि मग दिवसा 10:30 ते 5:30 आपण सगळे कामाला जातो, कमी वापर असतो. मग त्याला म्हणायचं की तेवढ्या 10:30 ते 5:30 या वेळेत जो काही सकाळचा आणि रात्रीचा वेळ त्याच्यापेक्षा 80 पैसे कमी करतो, कमी घेतो. म्हणजे तुम्ही आणि मी त्या 80 पैशाचा लाभ घेण्यासाठी कामाला नाही जायचं, घरीच राहायचं आणि पंख्याची हवा खायची. आणि त्याच्यात ते काय म्हणतायत की तुम्हाला मोबाईलवर दिसेल की तुमच्या घरामध्ये कुठे वीज चालू आहे, कोणता पंखा चालू आहे, कोणता लाईट चालू आहे. आपण अगोदरच सगळे बरेच जण बीपीचे शुगरचे पेशंट झालेले आहेत. यांना अजून बीपी सारखं ऍप बघत राहायचं की घरामध्ये कोणतं लाईट चालू आहे, कोणतं हे चालू आहे, की घरी फोन करून सांगायचं की ते बंद करा म्हणून. म्हणजे थोडक्यात काय की हे सगळं अदानीच्या वसुलीसाठी आणि नुसती वसुली नाही तर त्यांना रेट वाढवून देण्यासाठी. आणि प्रीपेड पोस्टपेड तर मी तुम्हाला सांगितलं 47. प्रीपेड आणि पोस्टपेड मध्ये खूप लोक अडकले. म्हणजे आम्हाला प्रीपेड नको, आम्हाला पोस्टपेडच पाहिजे. अहो तुम्ही प्रीपेड घ्या किंवा पोस्टपेड घ्या, तुमचं ऍडव्हान्स पेमेंट त्यांच्याकडे जाणारच आहे. त्यांचं चित बी मेरी आणि पट बी मेरी आहे. आणि त्यानंतर आम्ही ही पत्रक घरोघर वाटली की तुम्ही जर आमच्या आंदोलनात आलं नाहीत, आम्ही मग ठरवलं आता वर्षभरापासून जवळपास 13-14 महिने झाले, आम्ही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी आम्ही लोकांचा 1 तास मागतो. अहो तुम्ही लग्नाला जाता, लोकांच्या मौतीला जाता आणि आंदोलनात यायला वेळ काढत नाही. आणि आम्ही चॅलेंज केलं लोकांना, तुम्ही जर आमच्याकडे 1 तास दिला नाही तर जा तिकडे मग कुठल्या कामाला जातात तिथं लाखो रुपये कमवून दाखवा. तुम्हाला आंदोलनात यावंच लागेल. आज नाही तर ज्यावेळेस लाखो रुपयाचं बिल येईल तेव्हा तरी यावं लागेल. त्यानंतर आम्ही फॉर्म देखील छापला. आपल्या कष्टाची कमाई वाचवण्यासाठी प्रत्येक घरातून किमान एक माणसाला या आंदोलनासाठी 1 तास वेळ काढावा लागेल असं लोकांसाठी त्यांचं आव्हान आहे. आणि खरंच जो वापरतोय त्यासाठी ही गोष्ट गरजेची. आता नुसतं एवढंच नव्हे, हा स्मार्ट मीटरचा जो धोका आहे हा फक्त वीज दरवाढीपुरता धोका नाहीये, तर आपल्या सुरक्षा देखील त्यांनी धोक्यात घातली. आपल्याकडे एनसीसी ला कॉन्ट्रॅक्ट मिळालं हे मीटर लावण्याचं. या एनसीसीनं दुसऱ्याला सब कॉन्ट्रॅक्ट दिलं, त्या दुसऱ्यांना अजून तिसऱ्याला दिलं, त्या तिसऱ्यांना कदाचित चौथ्याला दिलं. जेव्हा तुम्ही समजू शकता की ज्यावेळेस एकानं दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला जेव्हा कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं तेव्हा त्यांचं जे मार्जिन आहे, प्रॉफिट मार्जिन, ते डिवाइड होऊन जातं. आणि त्यामुळे जो शेवटचा जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला प्रॉफिट काढायचं असतं. त्याच्यामुळे त्यांनी अगदी निकृष्ट दर्जाची सामान वापरलेलं दिसलं. आणि आमच्याकडे वाळूजला बकवाल नगर, अजिवा नगर, छत्रपती संभाजीनगरच्या जवळ आमचं वाळूज, त्या ठिकाणी अक्षरशः 3-3 फुटावर खांब्यावर ते त्यांनी स्मार्ट मीटरचे बॉक्सेस लावले. आणि त्या वायरी ज्या आहेत त्यांना वायरमनला ते लावणाऱ्याला पैसे कमी दिले असतील, त्याने जीवावर आल्यावानी केलं. आणि त्यांनी त्या वायरी देखील उघड्या ठेवल्या. आणि आचल अस्वले नावाची एक मुलगी जी आमची नाशिकहून इथं पाहुणी म्हणून आली होती, त्यांच्यासोबत त्यांची मुलगी होती, एक मोलकरीण आहेत ते नाशिकला, अस्वले
कुटुंब, त्यांची ती मुलगी होती, ते तिथल्या पाहुण्यांसोबत खेळत होती आणि ती ते उघड्या वायरला हात लागला, तिचा अरे, खांब्याला हात लागला आणि ती चिटकली. तिला वाचवणं मोठ्या मुश्किलीनं वाचवलं, परंतु ती आजू झाली. ते पोलीस हा स्टेशनला जीवाशी थेट खेळ आहे. हा जीवाशी खेळ आहे. ते पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांनी FIR घेतले नाही, परत त्यांनाच भीती दाखवली की तुमच्यावरच FIR होईल. त्याच्यानंतर आम्हाला ही घटना कळाल्यानंतर मी स्वतः उपोषणाला बसलो आणि हा पहिला FIR, NCC वरचा पहिला FIR आमचा वाळूज पोलीस स्टेशनला झालेला. आणि त्यानंतर आम्ही त्या मुलीलाही भेटलो. ती मुलगी अजूनही जे पूर्ण क्षमतेनं काम करू शकत नाही, लहान मुलं आहे, तिची वाढ पूर्ण होऊ शकेल का नाही सांगता येत नाही. म्हणून आम्ही जवळपास 1 कोटी रुपयाचं नुकसान भरपाई देखील तिच्यासाठी मागितलेली आहे. ओके. त्याचं देखील निवेदन आम्ही दिलेलं होतं. हे निवेदन त्याच्या अजून आम्हाला ती नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही, त्यासाठी आम्ही संघर्ष करतोय. आपल्या शेवटचे 1-2 प्रश्न असे होते की हे स्मार्ट मीटर बसवल्याच्या नंतर प्रामुख्याने लोकांना होणारा धोका काय असेल, थोडक्यात तुम्ही एकदम व्यवस्थित लोकांसाठी सांगा. हे स्मार्ट मीटर जर बसवले हा. तर वीज दरवाढ मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि ही वीज दरवाढ झाल्यानंतर लोकांना ती वीज परवडणार नाहीये. आणि जर ती वीज दरवाढ जर परवडणारी नसेल आणि ती विजेचं बिल जर भरू शकलं नाही तर अंधारात राहायची पाळी येणार आहे. ओके. त्यामुळं आजच आपल्याला हे वीज आपल्याला हे त्याच्या विरोधात लढायला पाहिजे. आणि जर आपण आज लढलो नाही तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अत्यंत अवघड होईल. आपण उत्तर प्रदेशचे व्हिडिओ बघत असताल. उत्तर प्रदेशला लोक विजेचं मीटर जे ते काढून फेकून देत आहेत. आज आम्ही सगळे विरोध करत असल्यामुळे सातत्याने आम्ही विरोध करतोय आणि त्याच्यामुळे लोकांना आता ते कळायला लागलेलं आहे. परंतु आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा आता हे 47 काय ते कळेल, 2003चा कायद्याचे काय कळेल, भाजपनं कशा पद्धतीनं खोटं बोलून लोकांना फसवायचा उद्योग केलेला आहे हे जेव्हा लोकांना कळेल आणि लोक रस्त्यावर येतील मोठ्या संख्येत, त्यावेळेस सरकारला झुकावंच लागेल. आणि त्यामुळं आंदोलनाशिवाय पर्याय नाही. संविधान हेच आपलं मोठं हत्यार आहे. हा 2003चा कायदा आपल्या विरोधात त्यांनी करून ठेवलेला आहे. आणि कलम 55च्या बद्दल देखील कोणीतरी बोललं, त्या कलम 55चा देखील कंप्लायन्स त्यांनी करून ठेवलेला आहे. केंद्रीय नियामक आयोगाकडून परवानगी घेऊन ठेवलेली आहे. केंद्रीय नियामक आयोग त्यांचाच आहे. आणि ही लढाई तुमची मोदी सरकारच्या विरोधात आहे म्हणून फडणवीस खोटं बोलतात. लोकांना आंदोलनात उतरावंच लागेल. आणि आपल्या चॅनल मार्फत मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की शांततेच्या मार्गानं, लोकशाही मार्गानं आपल्याला लढावं लागेल. आणि अशाच प्रकारच्या लढ्याला घाबरून इंग्रज सरकार निघून गेलेलं आहे. लोकांना असं वाटतं की बदलेल का. इंग्रजांबद्दल देखील लोक असंच म्हणायचे की ते जातील का. त्यांच्या सत्तेचा सूर्य कुठंच बुडत नव्हता, पृथ्वीच्या दोन्ही भागावर, पण त्यांना जावं लागलं. या सरकारलाही जावं लागेल. हा निर्णय मागे घ्यावा लागेल. आणि शेतकऱ्यांचं आंदोलन आहे आताच. नुकतंच शेतकऱ्यांच्या विरोधात देखील काळे कायदे त्यांनी पास केलेले होते. ते काळे कायदे शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांना मागे घ्यावे लागलेले आहेत. त्यामुळे आपल्या चॅनल मार्फत मी सर्वांना विनंती करतो की आता हे संभ्रमामध्ये मुख्यमंत्री म्हणले आता रद्द, काही विश्वास ठेवू नका. जोपर्यंत तुम्हाला कागद दिसत नाही, जोपर्यंत तुम्हाला ते स्मार्ट मीटर योजना रद्द झाल्याचं कायदेशीर कागद दिसत नाही, जोपर्यंत लावलेले स्मार्ट मीटर काढून घेतले जात नाही, जोपर्यंत ही वीज दरवाढ जी 217 केस नंबर 217/24 मध्ये त्यांनी करून ठेवली आणि स्वतः स्टे केली, बघा कशी हुशार आहेत. एकदा सगळे स्मार्ट मीटर लागले की नंतर ती वीज दरवाढ लागू होणार आहे. आणि म्हणून जोपर्यंत 217/2024 जोपर्यंत हा वीज दरवाढ ते रद्द करत नाहीत, आमची तर अशी मागणी आहे की एप्रिल 2024 जे 14 रुपयाचा जो रेट आहे ना, त्याच्यापेक्षा अर्ध केलं पाहिजे. लोड शेडिंग रद्द झाली पाहिजे. जोपर्यंत होत नाही, वीज ही आपली मूलभूत गरज आहे. पाणी, हवा, वीज आणि कोळसा ही निसर्गाने दिलेलं आहे आणि त्याच्यावर वीज तयार होते. ही काय अदानीच्या पिताश्रींची नाहीये किंवा कोण्याही मुख्यमंत्र्याच्या किंवा प्रधानमंत्र्यांच्या पिताश्रींची नाही, ती आपली सगळ्यांची आहे. त्या नैसर्गिक साधन संपत्तीवर हे सगळं तयार होत आहे. आणि त्यामुळं जर तुम्ही गाफील राहिलात तर येणाऱ्या काळात तुम्हाला अंधारात राहावं लागेल किंवा तुमच्या कष्टाची कमाई ही या स्मार्ट मीटर नावाच्या डाकू
च्या माध्यमातून चोर नाही डाकू येतो. एटीएम सारखं आहे, जे एटीएम कार्ड तुमच्याकडे त्यांच्याकडेच राहील आणि पासवर्ड पण त्यांच्याकडेच राहील. त्यामुळे त्याच्या प्रलोभनाला भुलू नका, कोणावरही विश्वास ठेवू नका, कागदावर विश्वास ठेवा आणि जोपर्यंत हे सगळे रद्द होत नाही तोपर्यंत थांबू नका, अशीच माझी सगळ्यांना विनंती आहे. हे होते अभय टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्ष याच्याकडनं त्याचे नेते आहेत आणि स्वतः ॲडव्होकेट आहेत. प्रचंड त्यांचा त्याच्याबद्दलचा अभ्यास आहे, म्हणूनच आज ही आपल्याला इंटरव्ह्यू करायचा होता. जे लोक ग्राहक म्हणून आहेत त्यांनी यांच्या म्हणण्याकडे गांभीर्याने घ्यावं आणि समोर यावं, त्यांना साथ द्यावी. त्यांनी पुराव्यानिशी सगळ्या कागदानिशी कायद्यानिशी सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी आपल्याला वेळ दिला. धन्यवाद. गणेश पोकळे, लेट्सअप मराठी, छत्रपती संभाजीनगर.